हॅलो फ्रेंड्स, तर आज मी तुम्हाला नॉनव्हेजच्या 2 रेसिपीज सांगणार आहे आणि त्याही अगदी झटपट होणाऱ्या आहेत आणि कमी साहित्यात होणार आहेत, पण खायला अगदी चविष्ट आणि टेस्टी असणार आहे. तर पहिली रेसिपी आहे कोळंबी वांगची रेसिपी आहे. तर चला पाहूयात कसं बनवायचं ते. तर इथे कढईत तेल गरम झालं आहे, त्यामध्ये 9-10 लसणाच्या पाकळ्या क्रश करून टाकल्या आहेत आणि सोललेली कोळंबी जी आहे त्यातल्या 9-10 पीसेस ह्याच लसूण सोबत तेलात परतवून घ्यायची आहे व्यवस्थित. तर ही माझ्या आईच्या हातची रेसिपी आहे, तर तुम्ही सुद्धा नक्की करून बघा आणि मला सांगा कशी झाली ते. तर आता आपलं हे परतवून झालं आहे लसूण आणि कोळंबी, त्यामध्ये आपल्याला हळद आणि हिंग ऍड करायचा आहे आणि घरगुती लाल मसाला तुमच्याकडे जो अवेलेबल असेल तो तुम्ही यामध्ये ऍड करू शकता आणि तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाकू शकता, तुम्हाला कितपत तिखट लागतं तेवढं. तर हे बघा, आता मसाला टाकून आपल्याला हा व्यवस्थित तेलात परतवून घ्यायचा आहे. हा मसाला सुद्धा कच्चा राहता कामा नये त्याच्यासाठी. आणि मग त्याच्यामध्ये आपल्याला ऍड करायचं आहे वांग आणि टोमॅटो. तर माझी आई कोल्हापूरला गेली होती, तर तिकडून तिने शेतातून हे जे वांगे आणि टोमॅटो आहेत ते आणले आहेत. तर हा हिरवा कच्चा टोमॅटो आहे आणि ही वांगी, तर वांगी बघा थोडंसं देठाकडचा भाग अशी कट करून घेतली आहेत. तर तुमच्याकडे हिरवा टोमॅटो म्हणजे कच्चा टोमॅटो नसेल तर तुम्ही ह्यात आपले लाल टोमॅटो सुद्धा ऍड करू शकता, तरीही चालेल. आणि बाजारातही आता हिरवे कच्चे टोमॅटो यायला लागलेत, पण अवेलेबल नसतील तर लाल टोमॅटो सुद्धा वापरू शकता. तर ती सुद्धा व्यवस्थित तेलात परतवून घ्यायचं आहे आपल्याला आणि मग त्यामध्ये आपल्याला कोळंबी ऍड करायची आहे, जी आपण सोलून ठेवलेली कोळंबी आहे व्यवस्थित ती. तर ती कोळंबी पण हळद आणि मीठ लावून मॅरिनेट करून ठेवली होती, तर ती सुद्धा आपल्याला आता ह्यात ऍड करायची आणि तेलात व्यवस्थित मसाला जो आपण टाकला होता त्यात व्यवस्थित परतवून घ्यायची आहे. आणि मग त्यामध्ये चवीनुसार मीठ ऍड करायचं आहे आणि मीठ ऍड करून झालं की आपल्याला ह्यात पाणी ऍड करायचं आहे. तर पाणी जास्तही नाही टाकायचंय, म्हणजे 1 ते 1.5 ग्लास पाणी टाकायचं आहे, अगदी छोटा 1 ते 1.5 ग्लास. कारण की कोळंबीला पण स्वतःचं, म्हणजे भाज्यांना पण आणि कोळंबीला स्वतःचं पाणी सुटेल. आणि ह्यात हिरवी मिरचीचे तुकडे वरून टाकायचे आहेत, आपल्याला फोडणीला टाकायचे नाहीयेत. तर हे बघा, इथे 1 ग्लास जवळजवळ 1 ते 1.5 ग्लास होईल एवढा पाणी ऍड केलं आहे आणि व्यवस्थित सर्व मिक्स करून शिजायला ठेवूयात. आता दुसरीकडे मी तुम्हाला जी दुसरी रेसिपी दाखवणार आहे ती मोदक. ह्या माशांना मोदक म्हणतात. त्याच्यासाठी लसूण, हिरवी मिरची, हळद, लाल मसाला आणि हिंग एवढं साहित्य लागणार आहे. तर सध्या मी हा पॅन गरम करत ठेवला नाहीये, फक्त त्यामध्ये 10-12 लसणाच्या पाकळ्या क्रश करून घेतल्या आहेत आणि हिरव्या मिरचीचे तुकडे, 2 हिरव्या मिरचीचे तुकडे आणि ही जी मोदक किंवा मासे, लहान मासे जे बोलतात ते आहेत, हे व्यवस्थित साफ करून स्वच्छ धुवून त्याला हळद मीठ लावून ठेवलं होतं. आता त्यामध्ये पुन्हा हळद ऍड करायची आहे आणि हिंग ऍड करायचा आहे आणि पुन्हा ह्यात घरगुती लाल मसाला जो तुम्ही वापरत असाल तो. आणि इथेही सांगते, तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार ह्यात टाकू शकता, तुम्हाला कितपत तिखट लागतं त्यानुसार इथे तुम्ही लाल मसाला ऍड करू शकता. तेल सुद्धा मी गरम करत ठेवलं नाहीये, तेल सुद्धा आपल्याला वरून ऍड करायचं आहे. ही सुद्धा माझ्या आईच्या हातचीच रेसिपी आहे, तर ही सुद्धा तुम्ही नक्की ट्राय करून बघा. आता ह्यामध्ये चवीनुसार मीठ ऍड करायचं आणि हे व्यवस्थित माशांना लावून घ्यायचं आहे, म्हणजे मिक्स करून घ्यायचं आहे. हे बघा, हे अशा प्रकारे सर्व माशांना ते मसाला जो आहे, आपण तेल वगैरे जे टाकू ते लागलं गेलं पाहिजे. आता आपण ही फ्लेम ऑन करायची आणि त्यामध्ये 1 ते 1.5 झाकण फक्त आपल्याला पाणी टाकायचंय. त्याआधी आपण ह्याच्यात कोकम किंवा आमसूल जे म्हणतात ते टाकायचं आहे. ते पण आंबट कसं तुम्हाला आवडतं त्याच्यानुसार कोकम टाका. आणि 1 ते 1.5 झाकण ह्यात पाणी टाकायचं आहे आणि आधीच मिक्स करून घ्यायचं आहे आणि 1 ते 2 मिनिटं ह्याला झाकण ठेवून आपल्याला शिजवायचं आहे आणि झाकण काढायचं आहे, कारण झाकण जर पूर्ण जास्त वेळ ठेवलं तर हे जास्त शिजेल आणि ते सगळं खराब होऊन जाईल. तर हे बघा, त्यात चमचा टाकायचा नाहीये, नाहीतर विस्कटेल. तर हे कोळंबी वांग आणि हे मासे आपले तयार झाले आहेत. त्यासोबत मी सुरमई फ्राय आणि
कोळंबी मसाला सुद्धा बनवला होता. तर सुरमई फ्राय आणि कोळंबी मसालाची रेसिपी ऑलरेडी मी टाकलेली आहे आपल्या चॅनलवर, तर तुम्ही नक्की बघा. आणि त्यासोबत गरम गरम ज्वारीच्या भाकरी. तर तुम्ही सुद्धा ह्या 2 रेसिपी नक्की ट्राय करून बघा आणि कमेंटमध्ये नक्की कळवा कशी झाली ते. आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नक्की ट्राय करून बघा. धन्यवाद.